नमस्कार मंडळी, मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आपलं लाडकं यूट्यूब चॅनल अक्षय पात्रमध्ये। मंडळी, सर्वप्रथम सगळीकडे गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे, त्यामुळे आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि मंडळी, गेले काही दिवस आम्ही व्हिडिओज पोस्ट करत होतो, परंतु आमच्या असं निदर्शनास आलंय की ते व्हिडिओ जास्त पोहोचत नव्हते आपल्यापर्यंत काही तांत्रिक अडचणींमुळे। त्यामुळे आपल्याला असं वाटू शकतं की आमच्या व्हिडिओ निर्मितीमध्ये कुठे खंड पडलाय का, तर तसं काही नव्हतं। आमचा उत्साह कायम आहे आणि आपल्याप्रती असलेला विश्वास सुद्धा कायम आहे। ही तांत्रिक अडचण आता दूर झालेली आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा आम्ही आपल्या सेवेस आणि आपल्या मनोरंजनास हजर आहोत। असो, वळूया ते आजच्या चित्रपटाकडे। मंडळी, गणपतीचा माहोल आहे, त्यामुळे अर्थातच आज आपण बोलणार आहोत ते गणपती बाप्पाची महती सांगणाऱ्या एका मराठी चित्रपटाविषयी, ज्याचं नाव आहे अष्टविनायक। प्रख्यात अभिनेते सचिन पिळगावकर अर्थात सचिनजींची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टींचा अंतर्भाव पाहतो। खूप छान चित्रपट झालेला आहे। मात्र आपल्याला हे ऐकल्यावर गंमत वाटेल की हा चित्रपट करण्याआधी खुद्द सचिनजींनी एक अट घातली होती। काय बरं होती ती अट, ते पाहूया या व्हिडिओमध्ये। मंडळी, 70च्या दशकाचा तो उत्तरार्ध होता। 1975 साली जय संतोषीमा चित्रपटाने अक्षरशः ब्लॉकबस्टर असं यश मिळवलं होतं। त्यानंतर अमर अकबर अँथनी असेल किंवा मनोज कुमार यांचे चित्रपट, या चित्रपटांमध्ये विविध देवदेवतांची महती सांगितली जात होती आणि त्यांना प्रेक्षकांचा प्रतिसाद सुद्धा मिळत होता। आणि हे सगळं पाहून मराठीतले प्रख्यात निर्माते शरद पिळगावकर अर्थात सचिनजींचे वडील यांना असं वाटलं की मराठीमध्ये सुद्धा असा प्रयत्न का होऊ नये, आणि म्हणूनच त्यांचा आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाविषयी, ज्याच्याविषयी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रीयांच्या मनात श्रद्धेचा भाव असतो, त्यांच्यावर चित्रपट बनवावा, गणपतीवर एक चित्रपट बनवावा असं त्यांच्या मनाने घेतलं। आणि मग कथा शोधत असताना त्यांना 1975 साली घडलेली एक सत्य घटना सापडली। साताऱ्यातल्या एका प्रतिथयश कुटुंबामध्ये घडलेली जी कथा होती, त्या कथेवर हुकूमच अष्टविनायक हा चित्रपट बनवण्यात आला। अर्थात या चित्रपटाकरता शरदजींनी आपले नेहमीचे आपले पटकथाकार अर्थात स्क्रीन प्ले रायटर मधुसूदन कालेलकर यांना घेतलं, तर दिग्दर्शक म्हणून त्यांनी निवड केली त्यांचे हुकमी दिग्दर्शक राजदत्त यांची। सगळा संच जमला। आता भूमिकांची तयारी सुरू झाली। जी भूमिका सचिनजींनी केली त्या भूमिकेकरता शरदजींना सर्वप्रथम विक्रम गोखले हवे होते। त्यांच्याशी बोलणी झाली होती, सगळं ठीक झालं, पण ऐन वेळी काहीतरी गडबड झाली आणि त्यानंतर विक्रमजींना ही भूमिका करणं शक्य झालं नाही। आता चित्रपटाची सगळी तयारी झाली होती, एवढ्या कमी वेळात आता दुसरा नट आणायचा तरी कुठून, अशा सगळ्या अडचणी असताना मग काही नाही तर आपल्या घरातल्याच मुलाला नट म्हणून घेऊया असं शरदजींनी ठरवलं आणि त्यानंतर सचिनजी अर्थात सचिन पिळगावकर यांची वर्णी या भूमिकेकरता लागली। अर्थात सचिनजी हे स्वतः धार्मिक वृत्तीचे, त्यामुळे त्यांनी अट अशी घातली की या चित्रपटाचं जे अष्टविनायक नावाचं गाणं आहे, जे 16 मिनिटांचं गाणं आहे, त्या गाण्यातलं जे प्रत्येक लोकेशन म्हणजेच जी 8ही गणपतीची स्थळं आहेत, त्या स्थळांकडे ते स्वतः जाऊन चित्रीकरण करतील। म्हणजे कोल्हापुरात नुसतं एडिटिंग करून चित्र जोडली असं त्यांना करायचं नव्हतं, तर त्या प्रत्येक ठिकाणचा फील मला घेता यायला हवा अशी अट सचिनजींनी घातली आणि त्यांचे वडील आणि निर्माते शरदजी यांनी ती अट हसत हसत मान्य केली। मंडळी, हे होतं सचिनजींविषयी। सचिनजी यांचं कास्टिंग झालं आणि मग इतर गोष्टी जुळवाजुळव करायला सुरुवात झाली। इतर भूमिकांचा शोध सुरू झाला। सर्वात महत्त्वाची भूमिका होती ती सचिनजींच्या अपोजिट म्हणजेच त्यांच्या पत्नीची जी भूमिका होती त्यासाठी। आता त्या भूमिकेकरता कोणाला घ्यायचं? मराठीमध्ये अर्थातच त्यावेळी प्रथितयश अभिनेत्री होत्या, पण सचिनजी स्वतः त्यावेळी लहान वयाचे असल्याने त्यावेळची कुठलीही प्रस्थापित अभिनेत्री ही त्यांच्याबरोबर शोभून दिसत नव्हती। शरदजींनी या भूमिकेकरता भक्ती बर्वे यांना सुद्धा विचारलं, पण त्यांनी सुद्धा हेच सांगितलं की सचिन माझ्यासोबत खूप छोटा वाटेल। आणि मग काय करावं असा विचार सुरू असताना अचानक सचिनजींच्या आईंना दूरदर्शनवर पियानो नावाची टेलिफिल्म पाहायला मिळाली, जिच्यामध्ये वंदना पंडित आणि रमेश भाटकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या। वंदना पंडित यांना बघितल्याबरोबर त्यांच्या मनाने असं घेतलं की ह्या चित्रपटात त्याच नायिका म्हणून काम करू शकतात, आणि त्यानंतर त्यांनी ही गोष्ट शरदजींच्या कानावर घातली आणि शरदजींनी वंदनाजी यांना विचारणा केली। वंदनाजी यांच्याकरता हा धक्का होता। त्यांनी सुरुवातीला तर नकारच दिला, मात्र शरदजींनी त्यांना समजावलं की हा चित्रपट किती महत्त्वाचा आहे, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये याचं स्थान काय असेल, हे सगळं सांगितल्यानंतर मग वंदनाजी हा चित्रपट करायला तयार झाल्या।
आता अजून एक गमतीची गोष्ट म्हणजे वंदनाजी ह्या मूळच्या तसं फार देव वगैरे न मानणाऱ्या आणि सचिनजी मात्र वृत्तीने अत्यंत धार्मिक. मात्र चित्रपटामध्ये अगदी उलट आहे. चित्रपटामध्ये सचिनजींचं जे पात्र आहे ते परदेशातून इकडे येतं आणि त्याचा देवावर फारसा विश्वास नसतो. मात्र जी नायिका असते ती मात्र देवभोळी आणि अत्यंत कुटुंबवत्सल सालस अशी असते. आणि मग इतर गोष्टी जुळवाजुळव करायला सुरुवात झाली. कसं ते आपण पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.